भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती आज मौजे पारडी येथे विविध ठिकाणी हर्षोल्लासात संपन्न झाली। सर्वप्रथम ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच उषाबाई विठ्ठलराव जाधव यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात केली। त्यानंतर भीमनगर येथे त्यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले। त्यानंतर पारडी प्लॉट येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे वंदन करण्यात आले। त्यानंतर शोभायात्रा काढण्यात आली। कार्यक्रमात अनेक मुलामुलींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर व संघर्षावर प्रकाश टाकला। यावेळी गावातील अनेक प्रतिष्ठित व नामांकित व्यक्ती व त्याचप्रमाणे अनेक धम्मबंधू आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। राव भारत न्यूजसाठी मी अरुण बर्डे, पुसद। डॉक्टर आंबेडकरांना वाचण्याचा छंद होऊ लागला होता। तो त्यांच्या वडिलांमुळे रामजीमुळे तो वाचन छंद भारतीय संविधान निर्मितीच्या आत्महत्या ठरला। यात तीळ मात्र शंका नाही। मुळातच अभ्यासाची आवड असल्याने या ज्ञानसूर्याने 1907 मध्ये मॅट्रिकची परीक्षा पास केली। पुढे त्यांनी कोलंबियामध्ये ट्रिपल एज्युकेशन सोसायटी स्थापन केली। 1945 मध्ये स्वतंत्र पक्ष स्थापन केले। बौद्ध धर्माचे हे हेतू सर्वसामान्यांचा विकास व बदल समाजाचा घडवून आणणारे आनंद सर्वसामान्यांच्या जीवनी आणला। सत्याग्रह केला 14 काळाचा आज भीमांच्या आजीसोबत आज बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस। त्यांच्या पुण्याला भीमरावांच्या बायका असे होते। त्यांचे नाव भीमाबाई होते। त्यांच्या पतीचे नाव रमाबाई होते। त्यांनी आपल्या समाजासाठी मनाला शांती मिळते। साई बोलल्याने पण मनाला शांती मिळते। राम बोलल्याने पापापासून मुक्ती मिळते आणि जय भीम बोलल्याने माणसाला माणुसकी कळते। माणसाला माणुसकी कळते। साक्षीदार आहात। या ठिकाणी जे काही मनोगत व्यक्त केलं गेलं हे सर्व मुलींनी केलं।